पी आय जाधव साहेब. बरोबर. जाधव साहेब, भाईसाहेब जाधव बोलतोय, बहुजन युवकांचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय. हा साहेब बोला ना. रोहन पैठणकरचं जे मारहाण प्रकरण झालं, बरं. त्या प्रकरणाच्या संदर्भात काय ऍक्शन झाली, काय झालं? त्यात गुन्हा दाखल झाला. त्वरित त्यांना आपण अटक केली होती. त्यांना कोर्टात पेश केलं आणि त्याच्यातला एक आरोपी जो आहे तो अजून फरार आहे. त्याचा शोध चालू आहे. आमचे वेगळे पथकं तयार केलेले आहेत. सगळे पथकं त्याचा शोध घेतात. शोध घ्या, कारण ते प्रकरण अतिशय दुर्दैवी प्रकरण आहे आणि यांना हे गोरक्षकाच्या नावाने हे काय धंदे यांचे चालू आहेत, यांना अधिकार कोणी दिले? आता जर यांच्या नांग्यात असल्या तर ते पुढे कुठेतरी मर्यादित राहतील. त्या आरोपीवर आम्ही मागच्या वर्षी एनपीडी केलेला आत्ता सुटला तो 11 महिने जेलमध्ये राहून आला आणि घटना घडल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला आम्ही म्हणजे आमचे पोलीस केले. नाही, मला ते कळलं, पण आता परत जर त्याची हिंमत नाही ना वाढल्या पाहिजे. म्हणजे एनपीडी जर तो करून येतोय म्हणजे त्याच्यामध्ये किती नालायकपणा आहे. नाही, नालायक तर आहेच ना तो. आम्ही पण शोधतोय. आता पुन्हा त्याचा प्रपोजल आम्ही तयार केलेला आहे. व्हेरी गुड. हा. मी एसपीशी पण घेतोय बोलून, एसपी साहेबांशी. आणि तुम्ही आता याचा तपास कुणाकडे? तपास आता एसडीपीओ साहेबांकडे. ओके, ठीक आहे. परंतु तुम्ही पण तिथे सिनियर पी आय म्हणून आपली नैतिक जबाबदारी, आपण जरा तिकडे लक्ष द्या व्यवस्थित. नाही साहेब, आम्ही पूर्ण 100% आणि पूर्ण. आणि तो पकडला गेला की मला अपडेट द्या जरा. चालेल.